राज्यात सध्या उन्हाचा चटका वाढलेला असतानाच आता हवामानात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी लागणार असून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशाराही देण्यात आलाय। ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 17 ते 20 मार्च या कालावधीत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। सोमवारी विदर्भातील वाशिममध्ये राज्यातील सर्वाधिक 40.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर दुसरीकडे पुण्यात रात्रीचा पारा 16.4 अंशापर्यंत खाली आल्याने थंडावा जाणवला। मात्र आता ढगाळ हवामानामुळे रात्रीच्या उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे। अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या 6 जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे। मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव आणि लातूरसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे। 18 मार्च पासून मुंबईसह कोकणात हलक्या सरी कोसळू शकतात। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय।